आदरणीय प्रेक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज भारतीय चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनमध्ये एका प्रतिष्ठित व्यक्तीबद्दल बोलण्याचा मला सन्मान वाटतो, ज्यांनी लाखो लोकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. अशा सुप्रिया सचिन पिळगावकर यांच्याबद्दल आज बोलण्याचं मला भाग्य भेटलं आहे. त्यांच्या मनोरंजनाच्या दुनियेतील प्रवास फक्त प्रेरणादायी नसून त्यांच्या अफाट प्रतिभेचा, मेहनतीचा आणि समर्पणाचा पुरावा आहे. सुप्रिया पिळगावकर, ज्यांना प्रेमाने सुप्रियाताई म्हणून आपण ओळखतो, ज्यांनी या मराठी, हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्यक्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे अष्टपैलू अभिनय कौशल्य आणि करिश्माई उपस्थितीने त्यांचे नाव घराघरात प्रसिद्ध झाले आहे. मराठी रंगभूमीवर आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून सुप्रियाताईंनी अनेक संस्मरणीय अभिनयाने रंगमंचावर कब्जा केला आहे. सुप्रियाताई ज्यांनी दूरचित्रवाणी मध्ये काम केलं, तू मैं कुछ रंग प्यार के, ऐसे भी, ससुराल गेंदा फूल, राधा की बिटिया, कुछ कर दिखेंगे, कड़वी खट्टी मिठी, हे त्यापैकी हे लोकप्रिय आहेत. तू मध्ये तर सासू आणि सुने यांच्यातील एक फरक आणि आपुलकीचा विनोदी देखावा होता, ज्यामध्ये त्यांनी सुनेची भूमिका केली, तर त्याचा सिक्वेल त्यांनी खट्टी मिठीमध्ये त्यांचा सासू म्हणून नवीन भूमिका करायला भेटली. मराठी चित्रपटामध्ये त्यांचे योगदान मोठे आहेच. नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती आणि ह्या अशी ही बनवा बनवी आणि आयत्या घरात घरोबा अशा सुंदर फिल्म्समध्ये अभिनय करून त्यांनी यश प्राप्त केले. सुप्रियाताई हिंदीमध्येही दिसल्या. आवारा पागल दीवाना, दीवाने हुए पागल, बरसात यासारख्या फिल्ममध्ये त्यांनी काम केले. नच बलिये या नृत्य कार्यक्रमात पती सचिनबरोबर त्यांनी बरोबरीचा सामना करत तो सीझन फर्स्ट क्रमांकाने जिंकला. सुप्रियाताईंचा प्रवास केवळ त्यांच्या व्यावसायिक कामगिरीचा नाही, तर त्यांच्या वैयक्तिक गुणांचाही आहे. त्यांच्या नम्रता, कृपा आणि कलाकुसरीच्या गुणांसाठी प्रसिद्ध आहे. एक कलाकार म्हणून सतत विकसित होत असताना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधण्याची त्यांची क्षमता खरोखरच वाखण्याजोगी आहे. महाराष्ट्रातील तरुण तसेच भारतीय तरुणींनी सुप्रियाताईंची ही कथा, चिकाटी, उत्सुकता, कठोर परिश्रमाची महत्त्वाची एक सशक्त आठवण आहे. सुप्रिया सचिन पिळगावकर यांच्या कर्तृत्वाचा जयजयकार करत असताना त्यांच्या प्रवासातून प्रेरणा घेऊया. आपण हे लक्षात ठेवूया की यश म्हणजे केवळ शिखरावर पोहोचणे नाही, तर संघर्ष, अडचणीवर मात करणे आहे. आणि सुप्रियाताईंचा प्रवास आपल्याला हे धडे देईलच. धन्यवाद.